महाराष्ट्र अर्थसंकल्प. कामगार अनेक वर्षांपासून सविता कंपनीत काम करत आहेत. त्यांच्या पीएफची रक्कम कापली गेली, पण पीएफ खात्यात जमा झाला नाही. ठेकेदार श्री सुनील देशमुख यांनी पीएफ मध्ये अफरातफर केली का? जर चौकशीत असे आढळल्यास कंपनीचे मालक किंवा व्यवस्थापनाला या गैरव्यवहाराची माहिती होती का? त्यांचा त्यात सहभाग होता का? किंवा जाणून बुजून दुर्लक्ष केले का? तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र जर व्यवहार फक्त ठेकेदाराने केला आणि कंपनी कायदेशीर जबाबदारी वेगळी असल्याचे निष्पन्न झाले, तर कारवाई मुख्य ठेकेदारावर होऊ शकते का? म्हणून अंतिम निर्णय हा उपलब्ध पुरावे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीवर अवलंबून असेल. भारतीय जनता पार्टी कोकण कामगार उपाध्यक्ष श्री नागेश देशमुख काय भूमिका घेणार, सर्वांचे लक्ष लागून आहे. कामगार श्री राजेश बालेकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. राजेश पांडुरंग भालेकर, गाव सावाने, तालुका महाड, जिल्हा रायगड. सविता कंपनीमध्ये मी साहेब एवढ्या वर्षी काम केलेलं आहे. माझा त्यांनी पीएफच नाही भरला. सुनील देशमुख कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि मी जेव्हा विचारायला गेलो होतो तेव्हा म्हणले वाशीला जाऊन बघा. मी वाशीला जाऊन चौकशी करून 2 ते 3 वेळा राऊंड मारला. ठाणा फॅक्टरीमध्ये गेलो, सविता टेक्नॉलॉजी तुरुंब्याला. तिथं पण जाऊन चौकशी केली. तिथं पण काय भरलेलं नाही, काय नाही. मग मी परत पीएफ ऑफिसला गेलो. पीएफ ऑफिसला पण काय त्यांनी ते काय हे करी नाही. त्यांनी ॲक्च्युली भरलाच नाही केला साहेब. आणि मी 15 वर्ष नोकरी केली तिथं, 15 ते 17 वर्ष. आणि मला त्यांनी असंच काढलं आहे. आता 2002 ते 2008चा कालावधीचा पीएफच त्यांनी भरलेला नाही, काही काय केलेलं नाही. तर मी जाऊन चौकशी करून आलो वाशीवरनं. ते सगळं बघून आलो तर तिथे नाही आहे, काय नाही. मग आता काय मला न्याय द्या तुम्ही असं म्हणतो हो. म्हणून भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय श्रमिक संघ नागेश चंद्रकांत देशमुख कामगार कोकण अध्यक्ष यांच्याकडे आलेलं आहे. त्यांनी मला योग्य तो न्याय द्यावा. आणि माझी 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. आणि मी फोर्कलिफ्टवर ड्रायव्हर होतो. आणि मग मला काय तो योग्य तो न्याय द्यावा. नाही तर मग मी उपोषणाला सविता कंपनीच्या गेटवर येऊन बसणार आहे. माझी मिसेस आणि 2 मुली आणि माझा मुलगा. कारण एवढ्या वर्ष नोकरी करून जर आपल्याला हे करत असेल आणि आमच्या इथं कंपनी येऊन मग उपयोग काय साहेब, लक्षात आलं का? असं म्हणतो हो तुम्ही.